गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान. निष्कलंक तू निर्मळ माते, स्त्रियांमध्ये तू धन्य माते. निष्कलंक तू निर्मळ माते, स्त्रियांमध्ये तू धन्य माते. तव उदराचे फळ येशू माते, सारी प्रजा तुझे गीत गाते. गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान. प्रिषेदांचा विश्वास संगीतकार. त्याचा एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरील माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या ओघाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर ठेवण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि तो सर्वसमर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आमचे स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधींना क्षमा करीतो तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नवकृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नवकृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नवकृपापूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो, तसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमेन. दुःखाचे 5 रहस्य. पहिले रहस्य, येशूला बागेत रक्ताचा घाम आला. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात जसे पृथ्वीवरही जयप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधींना क्षमा करीतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी
आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मर्या, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मर्या, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मर्या, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मर्या, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मर्या, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मर्या, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. जसा परांबी तसा आता आणि सदा सर्वकाळ हो. हे माझे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापणतापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अति गरज आहे त्यांना तू स्वर्गाकडे ने. आमेन. दुःखाचे दुसरे रहस्य, येशूच्या अंगावर फटके मारले. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महाप्रसंगी पडून देव पोचून वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मर्या, देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. डन ना? पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो. हे माझे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापणतापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना विशेष आई म्हणून
त्यांना तू स्वर्गाकडे ने. आमेन. आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते. आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते. दुःखाचा क्रूस वाण्यास, येशूच्या मागे जाण्यास, शक्ती माग येशू चरणी. माते माऊली आई, दुःखाचा क्रूस वाण्यास, येशूच्या मागे जाण्यास, शक्ती मागे येशू चरणी. माते माऊली आई, आई माऊली आमची, येशूची आई मरिये, लेकरांसाठी सदा विनंती कर मरिया माते. विनंती कर मरिया माते, विनंती कर मरिया माते. दुःखाचे तिसरे रहस्य. येशूच्या मस्तकावर काट्यांचा मुकुट घातला. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्रमध्ये जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करण्यास क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमोते कृपा पूर्णपणे प्रभूचा आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोते कृपा पूर्णपणे प्रभूचा आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोते कृपा पूर्णपणे प्रभूचा आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोते कृपा पूर्णपणे प्रभूचा आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोते कृपा पूर्णपणे प्रभूचा आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोते कृपा पूर्णपणे प्रभूचा आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोते कृपा पूर्णपणे प्रभूचा आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोते कृपा पूर्णपणे प्रभूचा आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोते कृपा पूर्णपणे प्रभूचा आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ
हे पवित्र मर्या देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमोे कृपा पूर्णमध्ये प्रभूच्या ठाई आहे, धन्य स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मर्या देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नवपात्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वकाळ हो. आमेन. हे माझे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापणतापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना, विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे, त्यांना तू स्वर्गाकडे ने. आमेन. दुःखाचे चौथे रहस्य. येशूने भारी क्रूस वाहिला. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महाप्रसंगी करून देऊ नकोस, आम्हाला सोडव. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो हे कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा गौरव असो. हे माझे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापणतापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना, विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे, त्यांना तू स्वर्गाकडे ने. आमेन. नमो हे देवा. मानव में जन्मी है माधन्य तू, नमो ए मेरी माँ, धन्य तू है
तू है प्रभु यीशु की माँ, नारी जगत की ज्योति तू है माँ, तेरी महिमा का गान सदा हो माँ। नमो ए मेरी माँ, नमो ए मेरी माँ, मानव में जन्मी है माधन्य तू, नमो ए मेरी माँ। दुःखाचे पाचवे रहस्य, येशूला क्रूसावर ठेवले. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे महिमा. आमची रोजची भाकर आज मला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाड्यापासून आम्हाला सोडू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. जसा परांबी तसा आता आणि सदा स्वर्गाळा. हे माझे येशू, आमच्या पापांची क्षमा कर, पापणदापासून आमचे रक्षण कर. सर्व मनुष्यांना, विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे, त्यांना तू स्वर्गाकडे ने. आमेन. नमस्कार हे राणी, देचे माते, तू आमचे जीवन, आमचे माधुर्य आणि आमच्या आशा, तुला नमस्कार असो. तुझ्याकडे आम्ही निष्फळ झालेवे एवीचे मुळे मोठ्याने आक्रोश करतो. तुझ्याकडे आम्ही आशीच्या दरी शोक व रडत तुझकडे लागतो. तुझ तर आमचे करवाणी आहेस, म्हणून तर आपली दयेची दृष्टी आम्हाकडे लाव. आणि आमच्या देशपाळीनंतर तुझ्या उदराचे आशीर्वादित फल येशू, याचे आम्हाला दर्शन घडव. हे कृपाळू, हे ममताळू, हे मधुर कुमारी मरिया.
ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर. मरीची विनंती मला. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ईश्वर आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आमचे. हे ख्रिस्त आमचे. हे ख्रिस्त आमचे ऐकून घे. हे ख्रिस्त आमचे ऐकून घे. हे देवा स्वर्गातील बापा. आम्हावर दया कर. हे देवपुत्रा जगत आलता. आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्म्या. आम्हावर दया कर. हे पवित्र ते एकच देवा. आम्हावर दया कर. हे पवित्र मरे. आम्हासाठी विनंती कर. पवित्र देवमाते. आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारिकांची कुमारी. आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताचे माते. आम्हासाठी विनंती कर. ईश्वर कृपेचे माते. आम्हासाठी विनंती कर. अतिशुद्ध माते. आम्हासाठी विनंती कर. अतिविरक्त माते. आम्हासाठी विनंती कर. निर्दोष माते. आम्हासाठी विनंती कर. निष्कलंक माते. आम्हासाठी विनंती कर. दयाकर माते. आम्हासाठी विनंती कर. आश्चर्यकारक माते. आम्हासाठी विनंती कर. चांगल्या मसुदीचे माते. आम्हासाठी विनंती कर. कर्णकर्त्याचे माते. आम्हासाठी विनंती कर. करणाऱ्यांचे माते. आम्हासाठी विनंती कर. अतिसमज्ज कुमारी. आम्हासाठी विनंती कर. आधारणे कुमारी. आम्हासाठी विनंती कर. स्थितयोग्य कुमारी. आम्हासाठी विनंती कर. शक्तिमान कुमारी. आम्हासाठी विनंती कर. दयाळू कुमारी. आम्हासाठी विनंती कर. विश्वासू कुमारी. आम्हासाठी विनंती कर. नीतीचा आरशा. आम्हासाठी विनंती कर. ज्ञानाचा आसना. आम्हासाठी विनंती कर. आमच्या आनंदाचे कारण. आम्हासाठी विनंती कर. समर्थ बुद्धीच्या पात्र. आम्हासाठी विनंती कर. सन्मानाचे पात्र. आम्हासाठी विनंती कर. भक्तीच्या उत्कृष्ट पात्र. आम्हासाठी विनंती कर. रश्मी गुलाबा. आम्हासाठी विनंती कर. दाविदाच्या बुरुजा. आम्हासाठी विनंती कर. रत्नांतील बुरुजा. आम्हासाठी विनंती कर. सोन्याच्या घरा. आम्हासाठी विनंती कर. स्वर्गाच्या कोशा. आम्हासाठी विनंती कर. स्वर्गाच्या दरवाजा. आम्हासाठी विनंती कर. सकाळच्या नक्षत्र. आम्हासाठी विनंती कर. रोग्यांच्या आरोग्य. आम्हासाठी विनंती कर. पाप्यांच्या आशिया. आम्हासाठी विनंती कर. पितांच्या सांत्वना. आम्हासाठी विनंती कर. निस्तिजनांच्या साया. आम्हासाठी विनंती कर. देवदूतांची राणी. आम्हासाठी विनंती कर. पितरांची राणी. आम्हासाठी विनंती कर. भविष्यवाद्यांची राणी. आम्हासाठी विनंती कर. प्रेषितांची राणी. आम्हासाठी विनंती कर. रक्तशक्षांची राणी. आम्हासाठी विनंती कर. शक्षांची राणी. आम्हासाठी विनंती कर. कुमारीची राणी. आम्हासाठी विनंती कर. सर्व पवित्राची राणी. आम्हासाठी विनंती कर. पापापासून संभोगलेली राणी. आम्हासाठी विनंती कर. स्वर्गात सध्या नेलेली राणी. आम्हासाठी विनंती कर. पवित्र माळेची राणी. आम्हासाठी विनंती कर. कुटुंबाची राणी. आम्हासाठी विनंती कर. शांततेची राणी. आम्हासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचा कुकरा. आम्हाला माफ करे प्रभू. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचा कुकरा. आमचे ऐकून घे प्रभू. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचा कुकरा. आम्हावर दया करे प्रभू. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वसने लाभावे आणि ती कुमारी धन्य मरिया तिच्या प्रतापी याचनेने अडीच्या दुःखातून आम्ही मुक्त व्हावे व स्वर्गाचा आनंद व्हावा असे आम्हाला कृपादान दे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हे माईल कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस असे कोणी कधी ऐकले नाही. हे तो ध्यानात घे. हे ब्रह्मश्रेष्ठ कुमार आणि माता, तुझ्या चांगडपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव देतो. तुझ्या जवळ येतो आणि तुझ्या पुढे उभा राहतो. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. आमेन. आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या ज्या काही वैयक्तिक सामाजिक गरजा असतील त्या पवित्र मरीच्या चरणाशी ठेवूया. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
येशूच्या वधस्तंभापाशी त्याची आई, त्याची बहीण मरिया मॅग्दलिना आणि इतर स्त्रिया उभ्या होत्या. जेव्हा येशूने आपल्या आईला तेथे पाहिले आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती तो जवळच उभा होता, तेव्हा त्याला त्याच्या आईला म्हणाला, आई, हा तुझा मुलगा. आणि त्या शिष्याला येशू म्हणाला, ही तुझी आई. आणि त्या दिवसापासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी नेऊन ठेवले. नंतर हे ओळखून की आता सर्व पूर्ण झाले आहे आणि पवित्र शास्त्रातील वचनांची परिपूर्णता व्हावी म्हणून येशू म्हणाला, मला तहान लागलेली आहे. तेथे एक आंब भरलेले ठेवलेले भांडे होते, म्हणून त्याने आंबातील बुडून त्यात एजोबा काठीच्या ठेवून त्याच्या तोंडाला लावला. येशू आंब घेतल्यावर म्हणाला, पूर्ण झाले आहे. मग त्याने आपले डोके लावून आपला आत्मा देवाच्या हाली स्वाधीन केला. प्रभूचे शुभवर्तमान. गोराई निष्कलंक मातेचा नवीन कृपया माझ्या माते म्हणा. हे निष्कलंक माते, निष्कळंक माते, आम्ही तुला वंदन करतो. आम्ही तुला वंदन करतो. भक्तीने तुझ्या चरणी, भक्तीने तुझ्या चरणी नम्र होतो. तुझ्या मध्यस्थीची याचना करतो. तुझ्या मध्यस्थीची याचना करतो. हे कृपापूर्ण माते, हे कृपापूर्ण माते, बालकांचे व अनाथांचे व अनाथांचे रक्षण कर. तरुण तरुणींना सुमार्ग दाखव. त्यांना सुरक्षित ठेव. आमच्या आई वडिलांचा आधार व आश्रय हो. विद्वांची आशा बन. त्यांना उत्तेजन दे. वृद्धांना सुखरूप व सुरक्षित ठेव. हे दयाळू माते, तू दुःखातून आम्हाला मुक्त कर. आमचा आजार दूर कर. येथे आपला आजार मरियेचरणी अर्पण करावा. आमच्या संकटात आम्हाला सहाय्य कर. आमच्या अडचणीत आम्हाला मदतीचा हात दे. आम्हाला शारीरिक सुख व मानसिक शांती दे. हे स्वर्गीय माते, आम्ही आमचा कामधंदा व आमचे कुटुंब तुझ्या हातात देत आहोत. आमची जी दाम्पत्ये बाळाच्या अपेक्षित आहे त्यांना तुझ्या हाती देत आहोत. माते, नवीन करणाऱ्या भक्तांना तुझ्या हाती देत आहोत. माते, जे कर्जबाजारी आहेत त्यांच्यावर दया कर. आमच्या कामधंद्यावर तुझा आशीर्वाद दे. आमच्या संसारात सुख व शांती नांदव. या जीवनात तुझ्या प्रेमाने देवाच्या इच्छेनुसार चालण्यास व शेवटी स्वर्ग सुखास पात्र होण्यास तू आम्हाला मदत कर. आमेन. आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहप्रसंगी पडण्यापासून आम्हाला सोड.
नमो ही कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो ही कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो ही कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. कुटुंबाच्या संरक्षणासाठी प्रार्थना. सर्वांनी एकत्र. हे पवित्र देवमाते, या आमच्या कुटुंबाला तुझे स्वतःचे निवासस्थान बनण्यासाठी आशीर्वादित कर. पवित्र कुटुंबासारखे हे घर शांततेने भरून टाक. तुझ्या प्रेमामध्ये या घरातील सर्व शैतानी शक्तींना चालून टाक. प्रत्येक अशुद्ध कृतींना तुझ्या दंडने पडून टाक. तेव्हा व द्वेषाची मुळे येथून उपटून टाक. तुझ्या हातात येथे प्रीतीचे नवीन रोप. आई, आमच्या घरातील पटकन येणारा राग संताप दूर करून येथे तुझी शांती पसरव. येशूद्वारे चिन्ह चमत्कार घडविणाऱ्या माझ्या आई, आमच्या कुटुंबामध्ये तुझ्या तेजाने प्रवेश कर. आज या आम्ही गर्दनी अश्रुपूर्व नयाने तुझ्या समर्थावर तुझ्या पायाशी आलो आहोत. त्या आम्हाला तुझ्या संरक्षणाचे कवच दे. आमच्या कष्टांना 100 पट फळ देऊन आशीर्वादित कर. हे पवित्र माते, तुझ्या नावात पावित्र्य आहे. पापविरहित कुमारी माते, तुझ्या नावाने या घरातील सर्व स्त्रियांना आशीर्वादित कर. येशूची आई, स्वर्गाची राणी, तुझ्या प्रेमळ सावळीत या घरातील प्रत्येक वस्तूंचा सांभाळ कर. आमची माय माऊली, या घरावर नेहमी तुझी कृपादृष्टी ठेव. या घरातील प्रत्येक व्यक्तीवर तुझ्या कृपादानांचा वर्षाव कर. प्रभू येशूचे पवित्र शरीर व रक्त, आत्मा आणि देवत्व सोड. हे कन्या माते, तुझ्या विमल हृदयामध्ये आमच्यासाठी मध्यस्थी कर. हे पवित्र आई, तुझ्याकडे शरण आलेल्यांच्या भोवती पावित्र्याचे, प्रीतीचे व विश्वासाचे चमत्कारी कुंपण तयार कर. कृपेने भरलेले आहे, आमचे जीवन बरकतीने भरून टाक. पुण्याचे वाटप करणारी आहे, या घरातील सर्वांना तुझ्या चमत्कारिक स्पर्शाने चांगले आरोग्य दे. हे पवित्र आहे, कळत न कळत शब्दाने व कृतीने आमच्या हातून घडलेल्या आमच्या सर्व चुकांची आम्ही माफी मागतो. आमच्या शब्दावर व कृतींवर तुझे नियंत्रण ठेव. या घरातील सर्वांच्या चिंतात गरजा तुझा. ख्रिस्ताच्या सार्दिन्यात सत्य व विश्वासाचे जीवन जगण्यास तसेच आयुष्यभर पुण्यकृती करण्यास सहाय्य कर. पवित्र कुमारी मरिये, आमचा विश्वास निरंतर वाढव. ही प्रार्थना मोठ्या कणकणीने करतो, ती तू ऐकून घे. आमेन. पायाची देणगी मिळावी म्हणून प्रार्थना. हे पवित्र प्रेमळ माते, आम्ही येथे तुझ्या जवळ जे तुझ्या हातावर उरलेले बाल येशू आहे ते मागण्यासाठी तेथे तुझ्या चरणाशी आलो आहोत. हे प्रेमळ स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करणारी माता, आमच्या गर्भामध्ये बाल येशू यावा म्हणून आमच्यासाठी प्रभू येशूकडे मध्यस्थी करा. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहणारी आमची प्रेमळ माता, जेव्हा प्रभू येशूला क्रूसावर किडले, त्याच्या हातापायावर किडे टोचले आणि रक्ताच्या धारा वाहिल्या, तसेच माझ्या प्रभू येशूसाठी तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहिलेस. तसेच हे पवित्र माते, मला सुद्धा माझ्या गर्भामध्ये येणाऱ्या बाळासाठी व त्याचे शुद्धीकरण व्हावे म्हणून तुझ्या चरणाशी येऊन माझ्या मदतीसाठी डोळ्यातून अश्रू वाहून तुझ्याकडे नम्र विनंती करते. हे पवित्र प्रेमळ माते, हे प्रभू येशू, हे आबा पित्या, माझ्या गर्भावर, माझ्या अश्रूवर, माझ्या वाईट कृत्यावर, माझ्या प्रेमाच्या संबंधावर दया कर. हे क्रूसावर केलेल्या दयाळू येशू, जे लोक तुझ्या क्रूसाखाली तुझ्यासाठी रडत होते
तू त्यांना म्हणालास, माझ्यासाठी रडू नका, तर तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. हे प्रेमळ येशू, मी तुझ्या बोललेल्या शब्दांची आज आठवण करीत आहे. हे प्रभू येशू, मी कोणासाठी रडू, कारण माझे बाळ माझ्या गर्भात नाही, ते या जगातच आलेच नाही, तर मी कोणासाठी अश्रू वाहू. हे प्रेमळ येशू, माझी आठवण कर. हे सर्व आजारी लोकांना मुक्ती देणाऱ्या माझ्या जिवंत प्रभू येशू, जसे बहिरा ऐकण्यासाठी, मुका आवाजासाठी, तसेच अंधला पाहण्यासाठी तरसतो, तसेच मी सुद्धा आज माझ्या गर्भामध्ये बाळाचा आवाज ऐकण्यासाठी आणि ज्या गर्भामध्ये वेदना होता त्या वेदनांसाठी मी तरसते. हे प्रेमळ येशू, माझ्या गर्भामध्ये तुझ्या रक्ताच्या थेंबांचा स्पर्श होऊ दे. हे गाठी सोडविणारी माझी पवित्र माता, माझ्या गर्भाची औषधी बाळ होण्याची जी गाठ बसलेली आहे त्या गाठीला तू सोडव. माझा विश्वास, माझा गर्भ, माझी योजना, माझे अश्रू आज मी तुला समर्पित करते. मला बाळाची आई होण्याचा अधिकार मिळू दे. माझ्या गर्भामध्ये बाळाचे दिवस भरू दे. अशी प्रार्थना मी तुझ्याकडे करते. हे पवित्र माते, प्रेमळ आई, मी माझ्या हृदयापासून तुला धन्यवाद देते. हे प्रभू येशू, माझ्या देवा, माझ्या बापा, मी माझ्या हृदयापासून तुला धन्यवाद देतो. हे पवित्र माते, प्रेमळ आई, मी माझ्या हृदयापासून तुला धन्यवाद देते. हे प्रभू येशू, माझ्या देवा, माझ्या बापा, मी माझ्या हृदयापासून तुला धन्यवाद देतो. हे पवित्र माते, प्रेमळ आई, मी माझ्या हृदयापासून तुला धन्यवाद देते. हे पवित्र येशू, माझ्या देवा, माझ्या बापा, मी माझ्या हृदयापासून तुला धन्यवाद देते. मायले कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मदतीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस असे कोणी कदा ऐकले नाही. हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमार आणि माता, तुझ्या चांगलूपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्या जवळ येतो आणि तुझ्या पुढे उभा राहतो. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. आमेन. तसेच आपण उपवासकालामध्ये जीवन जगत आहोत. आपण शांत राहूया, देवाची कृपा घेऊया, कारण देवाने आपल्यासाठी भरपूर त्याग केलेला आहे. आपण पवित्र मातेला पाहत आहोत. या क्षणामध्ये किती सुंदर रूप आहे तिच्या पुत्राचं व पवित्र मातेचं, परंतु काही गोष्टी पित्याने अशा बदललेल्या आहेत की आपल्याला पापापासून मुक्ती मिळण्यासाठी आजचा दिवस पवित्र मातेला एक दुःखाचा दिवस आहे. कारण जी मध्यस्थिती ज्यामध्ये होती ती या जगामध्ये एक असा आत्मा यावा की या जगामध्ये आत्मा तो पवित्राद्वारे कार्य करावा, आणि तो आत्मा तिच्यामध्ये स्थापित केलेला आहे एका बाळाद्वारे, जे बाळ तिच्या हातामध्ये आहे ते तेच बाळ आहे. परंतु आपली पापे एवढी वाढलेली आहेत ते तिच्या हातामध्ये बाळ आहे ते संध्याकाळच्या वेळेला पुरुषाच्या हातामध्ये जाणार आहे रक्त सांडण्यासाठी. त्याची आपण आठवण करूया. हे प्रभू येशू, तुझ्या रक्ताने हा जग तू पवित्र केलेला आहेस, परंतु आमच्या पुन्हा पापामुळे हा जग आम्ही पापी करत आहोत. आम्हाला क्षमा कर येशू. पवित्र माता आपल्यासाठी अशी प्रार्थना करत आहे. तिच्या पुत्राच्या कुरसाखाली हे बाळा, तुझा हात पसर आणि येथे उपस्थित जी लोक आहेत त्यांना तुझ्या रक्तमलिन हातावरती बसण्याची संधी दे. की जे विश्वासू लोक असतील त्यांना तुझं रक्त शुद्ध करेल. आपण आपले हेतू घेऊन भरपूर विश्वासाने आलेला आहोत आणि मातेची इच्छा आहे की तिच्या पुत्राने आपल्यासाठी काहीतरी करावं. मातेची इच्छा आहे की जी तुमच्या मनामध्ये निराश केली सुरू झालेली आहे
ती मोकळी व्हावी म्हणून आई आपल्यासाठी प्रार्थना करत आहे. आई प्रार्थना करत आहे की माझ्या हातावर जे बाळ आहे, संपूर्ण दिवसभर मी घेऊन थक्क झालेला आहे, कुणीतरी माझ्या बाळाला आधार द्यावा म्हणून या बहिणी उपस्थित आहेत. बाळ येशू म्हणत आहे की मला घ्या म्हणजे मी तुम्हाला बाळाचा आधार देईल. आपण या बहिणीसाठी प्रार्थना करत आहोत. जे गर्भ पित्याने दिलेले आहेत, ज्या गर्भाने पित्याने श्राप दिलेला आहे, 9 महिने वेदना भोगण्याचा श्राप दिलेला आहे, तो श्राप या बहिणीला सुद्धा मिळावा. वेदना भोगण्याचा आशीर्वाद मिळावा, बाल उत्पन्न होण्याचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण या बहिणींना समर्पित करूया. सर्वांची कुटुंब भरलेले आहेत, परंतु काही बहिणींचे कुटुंब भरलेले नाही. ते बाहेरून आपल्याला भरपूर आनंद दिसत आहे, परंतु त्यांच्या गर्भामध्ये असा अंधार आहे की त्यांचं संपूर्ण शरीर अंधार झालेला आहे. सैतान त्यांच्यावरती कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. अशी परिस्थिती या बहिणीची झालेली आहे. आपली जी मुख आहेत ती मुख त्या बहिणीच्या गर्भ भरण्यासाठी एक प्रार्थना आहे. ती प्रार्थना पण या बहिणींना करूया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपण रिकामे हाताने इथे आलेलो आहोत. प्रार्थना आपण समर्पित केलेल्या आहे, परंतु प्रार्थनेच्या बरोबर एक गोष्ट अशी आहे की त्याच्या बरोबर एक विश्वासाची गरज आहे. तो विश्वास आपल्या जवळ आहे, त्यामध्ये तो समर्पित झालाच पाहिजे, तेव्हा येशू आपल्यामध्ये कार्य करणार आहे. आपण कुठल्या विश्वासाने आलेलो आहोत ते कोणालाच ठाऊक नाही, परंतु ते पवित्र मातेला व तिच्या पुत्राला ठाऊक आहे. तो आपल्याला समजत आहे, जाणत आहे, त्याने आपल्याला समजून घेतलेला आहे. तो आपल्याला स्वतःला वारीस म्हणून आपल्याला हाक मारत आहे. आपल्या मुलांना आपल्याला तो मुलासारखं लेखत आहे. इतकी काळजी तो आपली घेत आहे. आपण त्याला धन्यवाद देऊया, कारण तो देव आहे आणि आपल्या बाबासारखा तो आपल्याला बाप म्हणून मान देत आहे म्हणून आपण त्याला धन्यवाद देऊया. आपण या उपवास काळामध्ये जीवन जगत असताना येशूचं रक्त आपल्या जवळच राहू दे अशी आईकडे विनंती करूया की जेणेकरून ज्या व्यसन असलेल्या मुलांतून जे 40 दिवस व्यसन सोडलेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये असे विचार गोंधळत आहे की फक्त 2च दिवस राहिलेले आहेत आणि आम्ही पुन्हा त्या गलासाला हात लावणार आहोत, असे त्यांचे मनामध्ये निर्णय तयार झालेले आहेत. परंतु जे हृदय परमेश्वरने त्यांना दिलेलं आहे, आपण त्यांना धन्यवाद देऊया. महत्वाचं हृदय त्यांना दिलेलं आहे, परंतु ते त्या वेदनाद्वारे ते हृदय मलिन करत आहे. इतकं ते दुःख आपल्या परमेश्वराला देत आहे. आपण समजलो की आपल्या हृदयामध्ये एक देव आहे, एक येशू ख्रिस्त आपल्या हृदयामध्ये वस्ती करत आहे, तर आपण चांगल्या गोष्टी करू शकतो. परंतु आपण याचा समजूतपणा घेतला नाही तर आपण पुढे पुढे याच गोष्टी करणारच आहोत असा विश्वास आपल्यामध्ये राहणार नाही. तर आपण त्या गोष्टी करण्यासाठी एक दुःखाच्या वेदनामध्ये आधार घेणार आहोत. या दुपारच्या वेळेमध्ये येशू 3 तास आपल्यासाठी भर उन्हात पुरसावरती टांगणार आहे, त्याची आपण आठवण ठेवूया. एक दुःख माता त्याच्या दुःख सणाची प्रार्थना करत आहे की माझा पुत्र माझ्या जवळून दूर जात आहे, माझं हृदयाचं प्रेम माझ्यापासून दूर जात आहे, अशी विनंती पित्याकडे करत आहे. आपण त्या मातेला धन्यवाद देऊया. त्या मातेसाठी
आपल्या जगामध्ये तारण आलेलं आहे. दुःख काय आहे ते तिने भोगलेलं आहे. दुःखाची समजतपणा तिने समजून घेतलेला आहे. आपण मातेला आधार देऊया, कारण आपल्याला माहिती आहे या जगामध्ये पुन्हा अशा गोष्टी निर्माण झालेल्या आहेत की माता माणसांच्या हृदयातून निघून जात आहे. अशा गोष्टी निर्माण होत आहेत. पण आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आपल्या जवळ छोटी मुलं आहेत. आपण त्याला काय शिक्षण देणार आहोत ते आपण पवित्र मातेकडे आपली हाक मागून तिच्याकडे मदत मागूया. हे पवित्र माते, तुम्ही पित्याच्या योजना घेऊन तुझ्या पुत्राला बालकपणापासून चांगलं ज्ञान दिलेलं आहेस. आमच्यासाठी आई प्रार्थना कर की आम्ही सुद्धा आमच्या मुलांना तुझ्या पुत्रासारखं लेखून त्याला चांगला मार्ग देऊ. म्हणून आमच्यासाठी आई प्रार्थना कर. जे लहान बालक विचारामध्ये बदलत चाललेलं आहे आणि त्यांच्या विचारामध्ये ते यंग होऊन एका वाईट गोष्टीच्या जवळ जाण्याचा त्यांची बुद्धी कार्य करत आहे. अशा आपण यंग मुला-मुलींना समर्पित करूया. ती खरोखर ते योग्य करत आहे की नाही हा आत्मा त्यांना आपण समर्पित करूया. ते चुकीच्या मार्गामध्ये न जावे, तर काहीतरी त्यांच्या हातातून चूक होत आहे असं त्यांना अनुभवित परमेश्वरने त्यांना करावं. म्हणून येशू तू त्यांना सहाय्य कर. आपण 7वा महिना करत आहोत आणि वरच्या खोलीवाडाने हा 7वा महिना चांगला केलेला आहे. सर्वात जुन पवित्र मातेला या महिन्यामध्ये 8 दिल्याबद्दल मी स्वतः व पवित्र माता व परमेश्वर त्यांचे आभार मानत आहे. आता या गोष्टी तुम्हाला समजणार नाही, परंतु विश्वास असला तर परमेश्वर तुम्हाला मातेच्या द्वारे पुढे गोष्टी समजून देणार आहे. हा विश्वास धरण्याचा आपण प्रयत्न करूया आणि परमेश्वराकडे कृपा मागूया. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. तसेच उद्या नोविन्याचं आयोजन ज्या बाळाच्या अपेक्षित आहेत स्त्रिया त्यांचं असेल. आपल्याला आज नोविन्यासाठी खाऊ देणारे वरच्या खोलीवाड्यातील संत पॉल विभाग व तसेच आपल्याला पाण्याची सोय पण कोणी अनामिक व्यक्तीने केले आहेत, त्यांचे मनापासून आभार. Ave, Ave, Ave Maria, Ave Maria. Ave, Ave, Ave Maria, Ave, Ave, Ave Maria, Ave, Ave, Ave Maria, Ave Maria. कृपेचे तू सावली, आमुची माऊली, पाप्यास तू पावली, मरिया माऊली. कृपेचे तू सावली, आमुची माऊली,
पाप्यास तू पावली मरिया माऊली आवे 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 मरिया आवे 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 मरिया आवे 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 मरिया आवे मरिया आवे 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 मरिया आवे 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 मरिया आवे 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 मरिया आवे मरिया. चुंबनासाठी पहिला जे लांबचे आहेत पाहुणे त्याला जाऊ दे, मग आपण गावातले चुंबनासाठी येऊ शकतात. उद्या नवीन संध्याकाळी 7 वाजता असेल. As I knew before. चल. As I kneel before you, as I bow my head in prayer, take this day, make it yours, and fill me with your love. Ave Maria, gracia plena, Dominus tecum, benedicta tu. Ave Maria, gracia plena, Dominus tecum, benedicta tu. All I have I give you, every dream and wish are yours. Mother of Christ, Mother of mine, present them to my Lord. Ave Maria, gracia plena, Dominus tecum, benedicta tu. Ave Maria, gracia plena, Dominus tecum, benedicta tu. As I kneel before you, and I see your smiling face, every thought, every word is lost in your embrace. Ave Maria, gracia plena, Dominus tecum, benedicta
tu. Ave Maria, gracia plena, Dominus tecum, benedicta tu. Ave Maria, gracia plena, Dominus tecum, benedicta tu, benedicta tu, benedicta tu.